तर मुंबईत महायुती म्हणून लढण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. शिवाजीराव नलावडे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. मुंबईत एकत्र लढण्याबाबत शेलार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. तर नवाब मलिकांना भाजपचा विरोध मात्र कायम आहे. जोपर्यंत नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची सूत्र आहेत तोवर महायुती होणार नसल्याचा शेलार यांनी पुनरुच्चार केला. आम्ही सांगितलं आहे मुंबईमध्ये आम्ही त्याच्यासोबत लढणार नाही, म्हणजे आम्ही युती करणार नाही, ते आम्ही एकत्रित लढणार नाहीत. आम्ही मुंबईमध्ये शिंदेसाहेब आणि आम्ही एकत्रित आहोत. त्या ठिकाणी आम्ही दोघांची युती त्या ठिकाणी आहे. पण नवाब मलिकांमुळे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, तिथल्या स्थानिक मुंबईच्या आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्वाने की आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे आम्ही सोबत लढणार नाही. ते वेगळे लढतील, मैत्रीपूर्ण लढत आमच्यामध्ये होईल. नवाब मलिक काय ना फाहे काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो, आणि मग नवाब मलिकाचा मुद्दा काढत असताना त्याला अशा पद्धतीने फाटे द्यायचे, म्हणजेच यांचा धर्मांधता वाढीस लावून किंवा धर्मांधता वाढत नेऊन मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. 2-4 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बोलले म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला वागणूक दुय्यम दिलेली आहे. ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत, ज्यांच्याकडे कसल्याच ऑथॉरिटी नाहीत अशी लोक बोलत आहेत. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष द्यायचं नसतं. तसे आमच्याही पक्षात आहेत जे भारतीय जनता पार्टीबद्दल वक्तव्य करत असतात. त्याच्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्यामुळं महायुतीवर परिणाम होणार नाही. महायुतीमध्ये एकमेकाचा सन्मान हा राखत आलेला आहे, राखला जाईल हा विश्वास आम्हाला तिन्ही प्रमुखावरती आहे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. मला वाटतंय पुढच्या काळामध्ये हे सगळं चित्र क्लिअर राहील.